100 वर्षांचा इतिहास, अनेक वादविवाद आणि एक मोठी विचारधारा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS आपल्या 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणि याच निमित्ताने त्यांच्या इतिहासावर एक चित्रपट आलाय, नाव आहे शतक संघ के 100 वर्ष. आज आपण याच चित्रपटाची गोष्ट उलगडणार आहोत. तो का बनवला गेला आणि त्याची निर्मिती कशी झाली. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच या एका दमदार वाक्याने होते. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हा या चित्रपटाचा मूळ पाया आहे. संघर्षाची, विचारधारेची आणि इतिहासाची एक वेगळी बाजू मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर मग पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या चित्रपटाचं मिशन काय आहे. निर्मात्यांच्या मते संघाबद्दल समाजात जे गैरसमज आहेत ते दूर करणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. पण मग प्रश्न असा येतो की त्यासाठी चित्रपटाचीच गरज का पडली. संघावर तर आधीच भरपूर पुस्तकं लिहिली गेली आहेत, मग पुन्हा चित्रपट का. याचं उत्तर निर्मात्यांनी ओळखलेल्या एका मोठ्या समस्येमध्ये लपलेलं आहे. आणि ती समस्या आहे आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं माध्यम. निर्मात्यांच्या मते गणित अगदी सोपं आहे. संघावरची पुस्तकं खूप सखोल माहिती देतात, पण त्यांची भाषा अनेकदा क्लिष्ट असते. त्यामुळे ती फक्त 5 ते 10% लोकांपर्यंतच पोहोचतात. मग उरलेल्या 90% लोकांचं काय. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सिनेमासारखं सोपं दृश्यात्मक माध्यम हवं, आणि हाच फरक त्यांना भरून काढायचा होता. आणि दिग्दर्शक आशिष मल्ल यांच्या शब्दात सांगायचं झालं तर समाजाच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी थोडं ग्लॅमर जोडावं लागलं. म्हणजे संघाची कहाणी लोकांच्या मनाला थेट भिडण्यासाठी त्यांना सिनेमासारख्या प्रभावी माध्यमाची गरज वाटली. मिशन तर स्पष्ट होतं, पण 100 वर्षांचा एवढा मोठा इतिहास पडद्यावर आणणं काही सोपं काम नव्हतं. चला तर मग बघूया या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये काय काय आव्हानं होती आणि कोणतं अनोखं तंत्रज्ञान वापरलं गेलं. टीमसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं रिसर्चचं. कारण संघाने स्वतःचा इतिहास कधीच अधिकृतपणे लिहून ठेवला नाही किंवा त्यांच्याकडे फोटोंचा कुठला संग्रहही नव्हता. त्यामुळे जुनी पुस्तकं, कागदपत्र धुंडाळून त्यातून इतिहास शोधणं हे एक प्रचंड मोठं काम होतं, ज्याला जवळजवळ 1 वर्ष लागलं. इतिहासाला पडद्यावर जिवंत करण्यासाठी एका खास तंत्रज्ञानाचा वापर झाला, ज्याला निर्माते मशीन लँडिंग म्हणतात. हे AI नाहीये हे लक्षात घ्या. ही एक मोशन कॅप्चर प्रोसेस आहे. म्हणजे कसं, तर खऱ्या कलाकारांचा अभिनय आधी कॅप्चर करायचा आणि मग त्यावर डिजिटल पात्र तयार करायची. भारतीय चित्रपटासाठी हा खरंच एक नवीन प्रयोग आहे. तर निर्मिती आणि तंत्रज्ञान तर आपण पाहिलं, पण ह्या चित्रपटाचा आत्मा काय आहे, यातून नेमका कोणता वैचारिक संदेश द्यायचा प्रयत्न केला गेला आहे, याचं उत्तर एकाच विचारात आहे: राष्ट्रप्रथम. निर्माते वीर कपूर यांच्या मते या चित्रपटाचा मूळ संदेश आहे राष्ट्र प्रथम. जसं या स्लाइडवर लिहिलंय, राष्ट्राला सर्वोच्च मानून समाजाने पुढे जावे. ही भारताची भूमी आपली आई आहे, ही भावना प्रत्येकात जागृत व्हायला हवी. हाच विचार या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पण हा चित्रपट फक्त एक भावना जागृत करण्यापुरता मर्यादित नाही. तो संस्थापक डॉ. हेडगेवार आणि श्री गुरुजी यांच्या जीवनापासून ते संघावर लागलेल्या बंदीसारख्या वादग्रस्त घटनांपर्यंत एका विशिष्ट ऐतिहासिक दृष्टिकोनातून या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाचे निवेदक आहेत बॉलिवूड स्टार अजय देवगण, आणि ते या कथेचं सार अगदी अचूकपणे सांगतात. त्यांच्या मते ही केवळ एका संघटनेची कथा नाही, तर एका विचाराची आहे जो काळाच्या कसोटीवर टिकून राहिला आहे. चित्रपट बनला, त्याचा संदेशही ठरला, पण प्रेक्षकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला. आता बघूया या चित्रपटाबद्दल झालेली चर्चा आणि त्याची बॉक्स ऑफिसवरची खरी कमाई. चित्रपटाला राजकीय क्षेत्रातून जोरदार पाठिंबा मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर असंही म्हटलं की हा चित्रपट लोकांच्या मनातील संघाची प्रतिमा आणि संघाचं वास्तव यातील दरी कमी करतो आणि सर्वांनी तो नक्की पाहावा. इतकी चर्चा आणि एवढं मोठं समर्थन मिळाल्यानंतर प्रश्न येतो तो कमाईचा. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारणपणे 8 कोटी रुपये खर्च झाले. आता बघूया या बजेटच्या तुलनेत त्याने बॉक्स ऑफिसवर काय कमाल केली. इतकी चर्चा असून सुद्धा चित्रपटाची व्यावसायिक सुरुवात मात्र तशी थंडच होती. या चार्टमध्ये आपण बघू शकतो की 8 कोटींच्या बजेटसमोर पहिल्या दिवसाची आणि पहिल्या वीकेंडची कमाई खूपच कमी दिसतीये. आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया. पहिल्या दिवशी फक्त 0.3 कोटी, शनिवारी आकडा थोडा वाढून 0.5 कोटी झाला आणि रविवारी तो परत 0.35 कोटींवर आला. म्हणजे
पहिल्या वीकेंडची एकूण कमाई झाली 1.15 कोटी रुपये, जी 8 कोटींच्या बजेटच्या खूपच मागे आहे. शेवटी या चित्रपटाचा खरा उद्देश बॉक्स ऑफिसवर पैसे कमावणं नव्हतं, तर लोकांची संघाबद्दलची 100 वर्ष जुनी धारणा बदलणं हा होता. पण व्यावसायिक यश बाजूला ठेवलं तरी एक चित्रपट खरंच एवढं मोठं ध्येय साध्य करू शकतो का? हाच खरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे.